Good morning student. In last lecture we learned about the role of IT and communication. In today's lecture we learn about the impact of IT in everyday life. Information technology is changing our lifestyle and our working style. The impact of IT in our everyday life is as follows. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली लाईफस्टाईल जी आहे ती पूर्णपणे आपल्याला चेंज झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपली वर्किंग स्टाईल जी आहे ती देखील आपल्याला चेंज झालेली दिसून येते. तर या ठिकाणी आपल्याला आय टीचे म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे एव्हरीडे लाईफवरती म्हणजे डे टू डे लाईफवरती आपल्या कशा पद्धतीने इम्पॅक्ट झाले हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये दोन क्लासिफिकेशन आपल्याला केलेले आहेत, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट. तर फर्स्ट आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे समजून घेऊया. So the first is increase production and save time. Business use technology to automated tasks. A good example is bakery, which use automated temperature sensor to detect any drop or increase in room temperature in a bakery. This concern will send information directly to the operator and report any temperature change. This save the bakery time and it also result into the quality product. म्हणजे ज्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच इन्क्रीज प्रोडक्शन अँड सेव्ह टाईम. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपलं प्रोडक्शन जे आहे ते वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपला जो काही टाईम आहे तो कमी करण्यासाठी, आपल्याला टाईम सेव्ह करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर बिझनेस युनिटच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा यूज हा त्या ठिकाणी ऑटोमेटेड टास्क जे आहे ते करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल, आपलं प्रोडक्शन जे आहे ते कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याचबरोबर आपला टाईम जो आहे तो कशा पद्धतीने सेव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सांगायचं झालं तर बेकरीच्या माध्यमातून त्याकडे आपल्याला टेम्परेचर सेन्सर जे आहे ते ऑटोमॅटिक टेम्परेचर सेन्सर यूज केले जातात व त्याच्या माध्यमातून आपल्या जो काही बेकरी आहे त्याचं रूम टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत केलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी रूम टेम्परेचरमध्ये कमी झाले किंवा रूम टेम्परेचर वाढलं तर त्या ठिकाणी मॅनेज करण्यासाठी त्या ठिकाणी ऑटोमॅटिक टेम्परेचर सेन्सर त्या ठिकाणी यूज केलेले आपल्याला दिसून येतात व या सेन्सरच्या माध्यमातून त्या ठिकाणी रूम टेम्परेचरची इन्फॉर्मेशन जी आहे ते डिरेक्टली त्या ऑपरेटरकडे किंवा ऑपरेटरकडे प्रोव्हाइड केली जाते व त्यांना ते टेम्परेचर जे आहे ते चेंज करण्यासाठी, म्हणजेच कमी झालं असलं तर वाढवण्यासाठी, वाढलं असलं तर कमी करण्यासाठी ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी बेकरीचा जो काही टाईम आहे तो आपल्याला कमी केलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून त्याचबरोबर आपली जी काही प्रोडक्ट जी आहे ती प्रोडक्टची क्वालिटी वाढवण्यासाठी देखील आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा यूज करून बिझनेसमन हे आपली प्रोडक्शन कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याचबरोबर आपला टाईम जो आहे तो कशा पद्धतीने सेव्ह करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. Improve communication through the communication technology. With the help of the communication technology tool like phones, video conferencing, electronic mails, database, just to mention but a few, movement of the information within an organization or the business has come easy and fast. Employees can easily move information across departments without having any interruption. Tools like the electronic mails, e-fax, mobile phones, and the text messaging enhance the movement of the information among the employees, customers, and business partner or suppliers. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच इम्प्रूव्ह कम्युनिकेशन थ्रू कम्युनिकेशन टूल. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची कम्युनिकेशन टूल यूज करून आपण त्या ठिकाणी कम्युनिकेशन जे आहे ते इम्प्रूव्ह करू शकतो. कारण आपल्याला माहितीच आहे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी टूल्स ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असलेली दिसून येतात. मग त्या ठिकाणी फोन्स असतील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल असतील, इलेक्ट्रॉनिक मेल असेल, त्याचबरोबर डेटाबेस असेल, यासारखे जे काही टेक्नॉलॉजिकल टूल्स आहेत याच्या माध्यमातून आपलं कम्युनिकेशन जे आहे ते आपण त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन शेअरिंग जी आहे की इन्फॉर्मेशनची मुवमेंट जी आहे ती ऑर्गनायझेशनमध्ये करायची असेल ती देखील आपण त्या ठिकाणी इझिली, आणि बिझनेस टू बिझनेस इन्फॉर्मेशन जी आपल्याला ठिकाणी शेअर करायची ती देखील आपण त्या ठिकाणी ईमेलच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी इझिली आपण आणि फास्टर वेने ठिकाणी आपण शेअर करू शकतो किंवा मुवमेंट आपण इन्फॉर्मेशनची करू शकतो. त्याचबरोबर एम्प्लॉई जे आहेत ते एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये इन्फॉर्मेशन शेअरिंग जी आहे किंवा इन्फॉर्मेशनची मुवमेंट आहे ती देखील या टूल्सच्या माध्यमातून अगदी इझिली आपल्याला कोणत्याही इंटरप्शनशिवाय आपल्याला करताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मेल असेल, ई-फॅक्स असेल, मोबाईल फोन्स असतील, टेक्स्ट मेसेजिंग असतील, यासारख्या टूल्सच्या माध्यमातून एम्प्लॉई जे आहे ती इन्फॉर्मेशनची मुवमेंट आहे ती अगदी इझिली त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉई टू एम्प्लॉई असेल, एम्प्लॉई टू कस्टमर असेल किंवा बिझनेस असेल, बिझनेस पार्टनर बरोबर असेल किंवा आपले कोणी सप्लायर असेल यांच्याशी जी काही इन्फॉर्मेशन शेअरिंग केली जाते ती या टूलच्या माध्यमातून आपण अगदी फास्टर वेने आणि इझिली त्या ठिकाणी आपण करू शकतो. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह डेटा स्टोरेज अँड फाईल मॅनेजमेंट. Business use good hosting a service to store and backup a business data. Also, it save on paperwork and make a transfer and access of the data remote. With the service of like Dropbox.com, business owner can access their data anytime, anywhere.
Information and data are very important tool for the business, so it is a very essential. त्याच्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इम्पॅक्ट दिलाय तो म्हणजेच इम्प्रूव्ह डेटा स्टोरेज अँड फाईल मॅनेजमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपलं जे काही डेटा स्टोरेज आहे त्याचबरोबर फाईल मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून त्या ठिकाणी आपल्या जे काही वेगवेगळ्या प्रकारची डेटा आहे तो कशा पद्धतीने योग्यरित्या स्टोअर करता येईल, त्याचबरोबर बिझनेस डेटाचा बॅकअप आपण कशा पद्धतीने ठेवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. व त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी डेटा स्टोअर करत असल्यामुळे आपलं जे काही पेपर वर्क आहे ते काम देखील आपल्या ठिकाणी कमी झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर डेटाची ट्रान्सपरन्सी असेल, त्याचबरोबर डेटाचा जो काही ॲक्सेस असेल तो देखील आपण त्या ठिकाणी इझिली त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी Dropbox.com सारखे जे काही वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत याच्या माध्यमातून बिझनेस ओनर जे आहेत ते आपला जो काही डेटा आहे तो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी त्या ठिकाणी ॲक्सेस करू शकतात. त्यामुळे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला डेटा जो आहे तो ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला अगदी इझिली त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की इन्फॉर्मेशन आणि डेटा हा प्रत्येक बिझनेससाठी ठिकाणी इम्पॉर्टंट टूल्स असलेलं दिसून येतं. त्यामुळे प्रत्येक बिझनेसमन हा ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपला डेटा कशा पद्धतीने सेफली स्टोअर करता येईल, त्याचबरोबर आपल्याला त्याचा इझिली ॲक्सेस कशा पद्धतीने मिळेल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह फिनान्शियल मॅनेजमेंट. Accounting software like a QuickBook, Bookkeeper, Sage 15 and Account Edge can be used in performing various accounting tasks in a business. Business owner can easily balance their book with less experience in accounting because these software are well equipped with every tool needed in accounting, and they also have a help section which can be referred to in case of user is stuck. नेक्स्ट इम्पॅक्ट दिले तर म्हणजेच इम्प्रूव्ह फिनान्शियल मॅनेजमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून फिनान्शियल मॅनेजमेंट करण्यासाठी देखील आपल्याला मदत झालेली दिसून येते. कारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत. मग त्या ठिकाणी क्विकबुक असेल, बुककीपर असेल, स्टेज 15 असेल किंवा अकाउंट एज असेल यासारखी जी काही सॉफ्टवेअर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंग टास्क जे आहे ते बिझनेसमधले ते परफॉर्म करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर बिझनेस ओनर जे आहेत ते आपली बुक जे आहे किंवा अकाउंटिंग बुक जे आहेत ते अगदी इझिली त्या ठिकाणी बॅलन्स करू शकतात. अगदी कमी एक्सपिरियन्समध्ये देखील त्या ठिकाणी आपलं जे काही अकाउंटिंग आहे ते ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतात. कारण अकाउंटिंगसाठी लागणारे जे काही टूल्स आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे त्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला इन्क्लूड असलेली दिसून येतात. त्याचबरोबर त्यामध्ये हेल्प सेक्शन देखील आपल्याला अवेलेबल असलेला दिसून येतो. म्हणजे जर समजा एखादा युजर त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीसाठी जर अडकत असेल, स्टक होत असेल तर त्याच्यासाठी हेल्प सेक्शन देखील त्या ठिकाणी अवेलेबल असलेला दिसून येतो. व त्याच्या माध्यमातून त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला हेल्प जी हवी आहे ती आपल्याला केलेली दिसून येते. अशा पद्धतीने अगदी कमी एक्सपिरियन्समध्ये आणि कमी एक्सपेन्सेसमध्ये त्या ठिकाणी फिनान्शियल मॅनेजमेंट जे आहे ते आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून त्या ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट इज कट कॉस्ट ऑफ ऑपरेशन अँड इन्क्रीज ऑन ROI. Communication technology and social technology have made a business promotion and product launch affordable. Many small businesses have found a way to use the social technology to increase on their brand awareness and get more clients at the nominal cost. In business, factor like a cost of production plays a big role in the development and growth of the business. So when the business use information technology to cut down on the cost of operation, then their ROI will be increased, which is result into the business growth. ज्याच्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच कट कॉस्ट ऑफ ऑपरेशन अँड इन्क्रीज ऑन ROI. म्हणजेच त्या ठिकाणी ऑपरेशन कॉस्ट आहे ती कट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली किंवा कमी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. व त्याच्या माध्यमातून आपलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे तो देखील त्या ठिकाणी आपल्याला वाढवायला मदत झालेली दिसून येते. कारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल, सोशल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल, आपलं बिझनेस प्रमोशन जे आहे त्याचबरोबर आपलं प्रोडक्ट लॉन्च जे आहे ते अगदी अफोर्डेबल रेटमध्ये आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळे जे काही स्मॉल बिझनेस आहेत त्या ठिकाणी सोशल टेक्नॉलॉजीचा यूज करून त्या ठिकाणी आपला ब्रँड अवेअरनेस जो आहे तो कशा पद्धतीने जास्तीत जास्त वाढवता येईल व आपले कस्टमर जे आहेत ते किंवा आपले क्लायंट जे आहेत ते जास्तीत जास्त आपल्या कंपनीकडे कशा पद्धतीने अट्रॅक्ट करता येईल किंवा हायर करता येईल हे त्या ठिकाणी अगदी नॉमिनल कॉस्टमध्ये आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन टूल्स असतील किंवा सोशल टेक्नॉलॉजीज असतील याच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी कॉस्टमध्ये जास्तीत जास्त कस्टमर कशा पद्धतीने अट्रॅक्ट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर
प्रत्येक बिझनेसच्या ग्रोथमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशन कॉस्ट ही त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं रोल प्ले करताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच एखाद्या बिझनेसचं ग्रोथ असेल किंवा डेव्हलपमेंट असेल ही त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ ऑपरेशनवरती डिपेंड असलेली दिसून येते. तर त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यूज करून त्या ठिकाणी आपण ऑपरेशन कॉस्ट जी आहे ती कशा पद्धतीने कट डाऊन करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या बिझनेसचा ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून आपल्या बिझनेसची ग्रोथ कशा पद्धतीने होईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण टेक्नॉलॉजीचा यूज करून त्या ठिकाणी आपली ऑपरेशन कॉस्ट जी आहे ती कट केली जाते व आपला ROI जो आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह कन्झ्युमर रिलेशनशिप. Business have embraced the social technology to interact with their consumers and fans. This creates a strong consumer relationship and it result into the business growth and expansion. Information technology can be used to improve the customer service in so many ways. For example, businesses can use the internet to inform their customer about the great deals and the discount. This makes customer feel special and it can derive their desires to buy. A good customer services can be used as a great tool by any small business to gain a competitive advantages. नेक्स्ट या ठिकाणी इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच इम्प्रूव्ह कन्झ्युमर रिलेशनशिप. म्हणजे सगळी ITचा यूज करून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण कन्झ्युमर रिलेशनशिप जे आहे ते इम्प्रूव्ह त्या ठिकाणी करू शकतो. तर ते कशा पद्धतीने तर प्रत्येक बिझनेसमन जो आहे त्या ठिकाणी सोशल टेक्नॉलॉजीचा यूज करून त्या ठिकाणी आपले कस्टमर्स असतील, कन्झ्युमर्स असतील, फॅन्स असतील यांच्याबरोबर कशा पद्धतीने जास्तीत जास्त इंटरॅक्ट होता येईल किंवा त्यांच्यावर कशा पद्धतीने जास्तीत जास्त कम्युनिकेट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. व त्याच्या माध्यमातून आपल्या कन्झ्युमरसोबत त्या ठिकाणी कशा पद्धतीने स्ट्रॉंग रिलेशनशिप मेंटेन करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. व त्याचा रिझल्ट काय मिळतो तर त्या माध्यमातून आपले बिझनेस ग्रोथ आहे किंवा बिझनेस एक्सपान्शन करायला आपल्याला मदत झालेली दिसून येतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी यूज करून आपली कस्टमर सर्व्हिस जी आहे ती देखील त्या ठिकाणी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तर ती कशा पद्धतीने तर बिझनेसमन हा त्या ठिकाणी इंटरनेटचा यूज करून त्या ठिकाणी कस्टमरला आपले जे काही डील्स असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट्स असतील याविषयीची इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. व कस्टमरला देखील त्या ठिकाणी स्पेशल फील झालेलं आपल्याला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून त्यांचे जे कस्टमरला त्या ठिकाणी एखादं प्रोडक्ट बाय करण्यासाठी डिझायर झालेलं म्हणजेच कस्टमर एखादं प्रोडक्ट बाय करण्यासाठी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कस्टमर सर्व्हिस जी आहे ती देखील आपण त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो व त्याच्या माध्यमातून आपल्याला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे आपल्याला स्मॉल बिझनेस हे फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, सोशल टेक्नॉलॉजी असेल याचा यूज करून आपले कन्झ्युमर रिलेशनशिप कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह ऑन बिझनेस कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस. Companies have used technology to gain a competitive advantages over their competitor. A business will improve on its technology and improve on its service and product, which will make its customer happy. This will turn this happy customer loyal to that business and also invite more friends to use that service or product. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे ते म्हणजेच इम्प्रूव्ह ऑन बिझनेस कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या बिझनेस कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते ठिकाणी इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. तर ते कशा पद्धतीने तर कंपनी जे आहे ते वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी यूज करून त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस कशा पद्धतीने घेता येईल याच्याकडे आपल्याला म्हणजेच आपल्या कॉम्पिटिटरवरती त्याकडे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते कशा पद्धतीने घेता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. तर त्या ठिकाणी काय केलं जातं तर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून त्या ठिकाणी आपले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहे त्याची क्वालिटी कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या कस्टमरला कशा पद्धतीने हॅपी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि जे काही हॅपी कस्टमर्स आहेत त्यांना ठिकाणी आपल्या बिझनेसला लॉयल कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे देखील आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि एकदा का कस्टमर हा आपल्या कंपनीबरोबर लॉयल झाला, आपल्या बिझनेसबरोबर लॉयल झाला की त्याचे जे कोणी फ्रेंड्स असतील त्या फ्रेंड्सला देखील तो कस्टमर आपल्या कंपनीकडे किंवा आपल्या बिझनेसकडून त्या ठिकाणी प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस खरेदी करण्यासाठी आपल्याला इन्व्हाइट करताना दिसून येतो. म्हणजेच त्याचे फ्रेंड देखील आपल्या कंपनीबरोबर किंवा आपल्या बिझनेसकडून त्या ठिकाणी प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस या खरेदी करताना दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण बिझनेस कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते ठिकाणी आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो. नेक्स्ट इज क्रेडिट कार्ड अँड स्मार्ट कार्ड. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हॅज बिकम अ सिम्पल बिकॉज ऑफ द स्मार्ट कार्ड्स. The user can go to the merchant website and make an order using their smart card and credit card. Money will be transferred from the consumer account to the merchant account in the second, and then merchant will deliver the item to the consumer address.
दिस सेव्ह टाइम्स ऑफ बोथ पार्टीज. म्हणजे जे काही नेक्स्ट आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच क्रेडिट कार्ड अँड स्मार्ट कार्ड. म्हणजेच त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड किंवा स्मार्ट कार्डचा यूज करून त्या ठिकाणी बाईंग आणि सेलिंग ही जी काही प्रोसेस आहे म्हणजेच गुड्स किंवा सर्व्हिसेस जे काही बाईंग आणि सेलिंग आहे ही प्रोसेस पूर्णपणे आपल्याला सिम्पल झालेली दिसून येते. म्हणजेच जो कोणी युजर असेल तो त्या ठिकाणी मर्चंटच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी आपली जी काही ऑर्डर असेल ती ऑर्डर त्या ठिकाणी देताना दिसून येतात व स्मार्ट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपलं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट अगदी काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर झालेलं दिसून येतं. म्हणजेच कन्झ्युमरच्या अकाउंटमधून मर्चंटच्या अकाउंटमध्ये जे आहे ते अगदी सेकंडमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेले दिसून येतात. आणि त्याच्यानंतर मर्चंट जो आहे तो ठिकाणी आपल्या कन्झ्युमरचा जो काही ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसवरती ती काही सर्व्हिस असेल किंवा जो काही प्रोडक्ट असेल ते आपल्याला डिलिव्हर करताना दिसून येतात. अशा पद्धतीने दोन्ही पार्टीचा त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड किंवा स्मार्ट कार्डच्या माध्यमातून जो काही बाईंग आणि सेलिंगचा टाईम आहे तो देखील आपल्याला कमी झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज इलेक्ट्रॉनिक बिल प्रेझेंटेशन अँड पेमेंट. System send us bills over the internet and they gives us an easy way to pay them if the amount look correct. In this, there is a need of billing companies to send our bill in mails. दिस सेव्ह टाईम ऑफ बोथ पार्टीज. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बिल प्रेझेंटेशन अँड पेमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी बिल प्रेझेंट केलं जातं आणि त्याचं पेमेंट देखील आपल्याला केलेलं दिसून येतं. तर ते कशा पद्धतीने तर कंपनीची जी काही सिस्टम असेल ती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून आपलं जे काही बिल झालं असेल ते त्या ठिकाणी सेंड करत असते आणि त्याच्या माध्यमातून आपण ती बिलची अमाऊंट ही जर करेक्ट असेल तर आपण त्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी पेमेंट करू शकतो. तर यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बिलिंग कंपनीची रिक्वायरमेंट असलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी बिलिंग कंपनीची गरज असलेली दिसून येते. तर ती बिलिंग कंपनी आपल्याला मेलच्या माध्यमातून असेल किंवा इतर मीडियमच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी आपलं जे काही बिल असेल ते आपल्याला सेंड करत असेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला पेमेंट करण्याचा ऑप्शन देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असते. त्या ऑप्शनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपलं जे काही पेमेंट असेल ते ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला जो काही टाईम जो आहे म्हणजेच बायर आणि सेलर यांचा जो काही टाईम आहे तो देखील आपल्याला सेव्ह करायला मदत झालेली दिसून येते. Next is improve innovation. Technology has plays a big role in job creation and emerging technology-based companies. With access to the computer and internet, anyone can start a business while at home. Most successful technology-based ventures like Google, Amazon, Facebook, to mention but a few, start from the home, but now they employed thousands of people. त्या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच इम्प्रूव्ह इनोव्हेशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इनोव्हेशन त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करायला देखील आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जॉब क्रिएशन असेल किंवा वेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी असतील त्या स्टार्टअप करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीची मदत झालेली आपल्याला किंवा टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी बिग रोल प्ले करताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी कम्प्युटर असेल आणि इंटरनेट असेल याच्या ॲक्सेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस जे आहे ते आपण त्या ठिकाणी घरात बसूनही की बिझनेस स्टार्ट आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून कम्प्युटर असेल इंटरनेट असेल यासारख्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण अगदी घरात बसून देखील आपला बिझनेस त्या ठिकाणी आपण स्टार्टअप करू शकतो. म्हणजेच आपण पूर्ण वर्ल्डमध्ये बघितलं तर जे काही टेक्नॉलॉजी बेस्ड सक्सेसफुल व्हेंचर्स आपल्याला दिसून येतात मग त्या ठिकाणी गुगल असेल ॲमेझॉन असेल फेसबुक असेल यासारखे जे काही बिझनेस व्हेंचर आहे ते अगदी आपल्याला घरातूनच स्टार्ट झालेले दिसून येतात. आणि सध्या जर बघितलं तर ते ज्या काही कंपनीज असतील त्या अगदी थाउजंड्स ऑफ पीपल आहे ठिकाणी आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटीज निर्माण झालेल्या दिसून येतात. म्हणजेच गुगल असेल ॲमेझॉन असेल फेसबुक असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटीज ज्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटीज निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनीज निर्माण करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी ही खूप महत्त्वाचे रोल प्ले करताना दिसून येते. Next is improve entertainment. Technology has changed the entertainment industry. Nowadays, we have many options to choose from. You can have a playlist of 10,000 songs in your plan with an iPad. You can watch a movie on the go with an iPad. The list is endless. नेक्स्ट इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच इम्प्रूव्ह एंटरटेनमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला इम्प्रूव्हमेंट ही झालेली दिसून येते. त्याचबरोबर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला चेंज हे झालेले दिसून येतात. कारण सध्या जर बघितले तर आपल्याला लक्षात येईल की आयपॅडच्या माध्यमातून असेल किंवा मोबाईल फोनच्या माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणात आपल्याला सॉंगची प्लेलिस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपण कोणत्याही ठिकाणी त्या ठिकाणी आपण मूवी जो आहे त्या ठिकाणी आपण आयपॅडच्या माध्यमातून असेल मोबाईलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्याची देखील वॉच लिस्ट किंवा त्याची लिस्ट जी आहे मूवीची ती देखील आपल्याला एंडलेस त्या ठिकाणी असलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चेंजेस हे झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह सोशल डिस्कवरी. Finding the both old and new friends
has become a very simple. With the social network like Facebook and Twitter, you can easily keep up with all your old friends and also make a new ones. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच इम्प्रूव्ड सोशल डिस्कवरी. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या सोशल डिस्कवरी म्हणजे त्या ठिकाणी आपले जुने फ्रेंड्स असतील किंवा नवीन फ्रेंड्स देखील त्या ठिकाणी आपल्याला जोडण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मदत झालेली दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी सोशल नेटवर्किंग साईट्स असतील, मग त्या ठिकाणी फेसबुक असेल, ट्विटर असेल, याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले जो कोणी जुने फ्रेंड्स असतील त्यांना आपण त्या ठिकाणी इझिली त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतो. त्याचबरोबर नवीन नवीन फ्रेंड देखील जोडण्यासाठी आपल्याला फेसबुक असेल, ट्विटर असेल, याच्या माध्यमातून आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने जी काही सोशल डिस्कवरी आहे ती देखील आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजे जुन्या व्यक्ती त्याकडे आयडेंटिफाय करण्यासाठी, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी देखील आपल्याला सोशल नेटवर्किंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज ग्लोबलायझेशन ऑफ नॉलेज. Today we can use the internet to get a latest news from any country on the globe. Service like a Twitter have enabled people to become a journalist, so they report news on instant by tweeting. Service like wikipedia.org are well equipped with the data on about anything. म्हणजे जर नेक्स्ट आपल्याला इम्पॅक्ट दिला तर म्हणजेच ग्लोबलायझेशन ऑफ नॉलेज. म्हणजेच त्या ठिकाणी नॉलेजचं त्या ठिकाणी ग्लोबलायझेशन हे झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही वेळी त्या ठिकाणी आपण पूर्ण जगामधील किंवा पूर्ण जगामधील ज्या काही कंट्री आहेत त्यामधले जे काही लेटेस्ट न्यूज जे आहेत ते आपण इंटरनेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघू शकतो. त्याचबरोबर ट्विटरसारख्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आपल्याला जर्नलिस्ट त्या ठिकाणी बनवलेलं दिसून येतं व त्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती ही अगदी इन्स्टंट त्या ठिकाणी एखादी न्यूज असेल ती ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला स्प्रेड करताना दिसून येतात. त्याचबरोबर wikipedia.org सारख्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत याच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीवरती किंवा कोणत्याही सब्जेक्टवरती इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्या ठिकाणी अवेलेबल असलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन किंवा नॉलेजचं जे काही ग्लोबलायझेशन हे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून झालेलं दिसून येतं. Next is online education has made educational material and data accessible anywhere. The use of internet technology has open educational boundaries. This has benefited the students from the developing countries have a chance to study the relevant course which increase on their chance of getting a high paying job internationally. नेक्स्ट ठिकाणी इम्पॅक्ट दिला आहे ते म्हणजेच ऑनलाईन एज्युकेशन हॅज मेड एज्युकेशनल मटेरियल अँड डेटा ॲक्सेसिबल एव्हरीवेअर. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं एज्युकेशनल मटेरियल असेल किंवा एज्युकेशनल डेटा असेल तो कोणत्याही ठिकाणी आपल्याला ठिकाणी ॲक्सेसिबल असलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एज्युकेशनल बाउंड्रीज ज्या आहेत त्या आपल्याला ओपन अप झालेल्या दिसून येतात. याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला स्टुडंटला मोठ्या प्रमाणात आपल्याला बेनिफिट झालेले दिसून येतं. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीमधले जे काही स्टुडंट असतील त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा बेनिफिट आपल्याला झालेला दिसून येतो. कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कोर्स असतील ते करण्याचा चान्स हा त्या ठिकाणी आपल्याला ओपन झालेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून त्यांना हाय पेईंग जॉब जे अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या मिळवण्यासाठी देखील आपल्याला चान्स हे ओपन झालेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एज्युकेशनल बाउंड्रीज ज्या आहेत ह्या ठिकाणी आपल्याला ओपन झालेले दिसून येतात व त्याचबरोबर त्या ठिकाणी एज्युकेशनल मटेरियल असेल किंवा डेटा जो असेल हे कोणत्याही ठिकाणी आपल्याला ॲक्सेसिबल असलेला दिसून येतो. दिस न्यू मेथड ऑफ एज्युकेशन हॅव बीन क्रिएटेड. Use of educational video games and puzzles has increased the student interest in learning. Based on research, students enjoy learning with the technology. Many schools have started providing free internet on school campus. This helps the student make a research and learn the individual without getting any help of their teachers. म्हणजे त्याच्याकडे नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजे न्यू मेथड ऑफ एज्युकेशन हॅव बीन क्रिएटेड. म्हणजे सगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन एज्युकेशन मेथड जे आहेत ते आपल्याला तयार झालेले दिसून येतात. मग ठिकाणी व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून असेल किंवा पझल्सच्या माध्यमातून असेल हे ठिकाणी आपल्याला लर्निंग झालेलं दिसून येतं व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टुडंटचा जो काही लर्निंगमधला इंटरेस्ट आहे तो देखील आपल्याला ठिकाणी वाढलेला दिसून येतो. त्याचबरोबर एका रिसर्चच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी शिकवलं जातं त्याच्या माध्यमातून स्टुडंट हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लर्निंग जे आहे ते एन्जॉय देखील करताना आपल्याला दिसून येतात. तर काही स्कूलने त्या ठिकाणी काय केलं आहे तर स्कूल कॅम्पसमध्ये इंटरनेट जे आहे ते फ्री ॲक्सेसिबल त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं. म्हणजेच इंटरनेट ॲक्सेस आहे तो अगदी फ्री केलेला दिसून येतो. याच्या माध्यमातून काय होतं तर स्टुडंटला वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन सर्च करण्यामध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च तयार करण्यामध्ये, त्याचबरोबर त्या ठिकाणी टीचरची मदत न घेता एखादा कॉन्सेप्ट त्या ठिकाणी लर्न करण्यामध्ये, इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी लर्न करण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एज्युकेशनल कॉन्सेप्ट आहेत किंवा एज्युकेशनल मेथड आहेत या ठिकाणी आपल्याला डेव्हलप होताना दिसून येतात. Next is online banking. Many banks have integrated advanced information technology system to improve their customer services.
Today it is very easy to withdraw money using an ATM card and smart money card. This saves the customer from the washing time लाइनिंग अप इन बँक. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच ऑनलाईन बँकिंग. म्हणजेच त्या ठिकाणी आता सध्या लक्षात येईल की वेगळ्या बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांची जी काही सिस्टम आहे ती आपल्याला इंटिग्रेट केलेली आपल्याला दिसून येते व त्याच्या माध्यमातून कस्टमरला वेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस जे आहे ते कशा पद्धतीने योग्यरित्या प्रोव्हाइड करता येईल किंवा कस्टमर सर्व्हिस जी आहे ते कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जर ATM कार्डच्या माध्यमातून असेल किंवा स्मार्ट मनी कार्डच्या माध्यमातून असेल आपण त्या ठिकाणी अगदी इझिली त्या ठिकाणी मनी हे विड्रॉ त्या ठिकाणी करू शकतो. तर याच्या माध्यमातून कस्टमरचा जो काही वेटिंग टाईम होता तो देखील आपल्याला बँकेमधला कमी झालेला आपल्याला दिसून येतो व त्यांना कस्टमरला देखील बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत ते अगदी इझिली त्या ठिकाणी आपल्याला झालेल्या अगदी फास्टर झालेल्या त्या ठिकाणी दिसून येतात. नेक्स्ट इज फास्ट क्रेडिट. टेक्नॉलॉजी यूज इन बँक हेल्प इन गॅदरिंग ऑफ फिनान्शियल डिटेल्स अँड क्रेडिट सोर्स अबाउट ईच कस्टमर. The information gathered can be used when the customer applies for the credit in the bank. म्हणजे नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट दिला आहे तो म्हणजेच फास्टर क्रेडिट. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या जो काही कस्टमर्स असतील त्याची फिनान्शियल डिटेल्स असतील त्याचबरोबर त्याचे क्रेडिट सोर्स असतील याच्याविषयीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची मदत झालेली दिसून येते. आणि ही जी काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण कलेक्ट केलेली असते त्याचा उपयोग कधी केला जातो तर ज्यावेळेला एखादा कस्टमर हा बँकेकडे त्या ठिकाणी क्रेडिटसाठी अप्लाय करत असेल तर त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी यूज केली जाते व त्याच्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने लवकरात लवकर त्या कस्टमरला क्रेडिट प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने वेगवेगळे इम्पॅक्ट जे आहेत हे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हे आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे डे टू डे लाईफवरती किंवा एव्हरीडे लाईफवरती आपल्याला झालेले दिसून येतात. यानंतर नेक्स्ट आपल्याला दिले निगेटिव्ह इम्पॅक्ट. म्हणजे सगळ्यांनी एव्हरीडे लाईफवरती किंवा डे टू डे लाईफवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणकोणते झाले आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे ते या ठिकाणी आपल्याला दिले आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.